नमस्कार मंडळी, कशात मजेत ना? तर आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवतोय, म्हणजे महिनाभर झाला असेल की व्हिडिओ नाही बनवला. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही थंबनेलवरून बघितलंच असेल की रिक्षा व्यवसाय कसा दिवसेंदिवस ठप्प होत चालला आहे. आणि नवीन जे रिक्षा व्यवसायात येणार आहेत, ज्यांना माहीत नाही याच्यामध्ये काय रिक्षा व्यवसायामध्ये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. मित्रांनो, तुम्ही जर रिक्षा घेत असाल नवीन, तर काय काय समस्या येतात, काय काय समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल, याचाच हा व्हिडिओमध्ये मित्रांनो सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे माझे अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी 2020ला गाडी घेतली, 2021च्या मध्ये. त्यावेळी धंदा चांगला व्हायचा मित्रांनो, कारण गाड्या कमी होत्या. त्याच्यानंतर मित्रांनो गाड्या खूपच वाढत गेल्या, परमिट ओपन झाले, बाहेरच्या गाड्या यायला लागल्या. बाहेरच्या म्हणजे दुसरे मुंबईच्या गाड्या असतील असं यायला लागल्या. आता असा धंदा ठप्प झाला एकदम, खूपच गाड्या वाढल्या. त्याच्यामुळे कसं, तुम्ही जर नवीन रिक्षासाठी येत असाल, तुम्हाला माहीत नसेल, नॉलेज नसेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, पहिला मुद्दा असा की रिक्षा व्यवसायात तुम्हाला यायचं असं रिक्षा, तर पहिला मुद्दा असा, तुमच्याकडे भांडवल किती आहे, तुमच्याकडे पैसे किती आहे. तुम्हाला एखादी रिक्षा घ्यायची असेल तर तुमच्याकडे आर्थिक भांडवल किती असं गरजेचं आहे मित्रांनो. आता रिक्षाची किंमत जवळजवळ 3 लाख रुपये आहे. मित्रांनो, तुमच्याकडे 3 लाखपेक्षा कमी किती पैसे आहेत, तर 50,000 असतील, 1 लाख असतील, त्याच्यावर डिपेंड करतं. कारण कसं आहे, आता धंदा राहिला नाही. कारण पहिल्यासारखा, पहिलं कसं गाड्या खूप कमी होत्या आणि सवारी पण कमी होती, त्याच्यामुळे पब्लिक बसायचा. आता सवारी पण वाढली आणि रिक्षा पण एवढ्या वाढल्यात की जेवढ्या रिक्षा आहेत तेवढं पब्लिक नाही, असं झालं आहे. कारण हे वसई विरार हे असं शहर आहे जिकडे लोक फक्त झोपण्यासाठी येतात किंवा वस्ती करायसाठी येतात. इकडे कुठली इंडस्ट्री एरिया नाही की बाबा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत इकडे की दिवसभर धंदा चालेल, असं नसतं. लोक सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी घरी येतात. मधला टाईम पूर्ण म्हणजे एकदम सौम्य आणि मंद गतीने चालतो मित्रांनो. एकदम 1-1, 1.5 तासांनी नंबर येतो, 2-2 तासांनी पण येतो नंबर. त्यासाठी तुम्ही जर रिक्षा घेत असाल ना, तर पूर्ण अभ्यास करा त्या गोष्टीचा. 10 रिक्षावाल्यांना विचारा आणि त्याच्यानंतरच या. तुमच्याजवळ आता तुम्ही एका बिल्डिंगमध्ये नाही बोललं तर 2-2, 3-3 रिक्षा असतील. त्यातल्या एखाद्या तरी तुमचं चांगलं बोलत असेल तुमच्याकडे, तर त्याच्याकडे सविस्तर विचारा, माहिती घ्या. तर तुम्हाला चुकीची माहिती नाही देणार, जे खरं असेल, वास्तविक असेल, तेच तुम्हाला सांगेल मित्रांनो. तर मित्रांनो, मी सांगायचं झालं तर म्हटलं ना, तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल आता, तर पूर्ण कॅशमध्ये घ्या किंवा जास्त डाऊन पेमेंट करा, जास्तीत जास्त. काय 8,000-9,000 हप्ता जर असेल तर तुम्ही भरू शकत नाही. तुमची फॅमिली असेल तर, तुम्ही एकटे असाल कमवणारे, तर तुम्ही 8,000 भरून फॅमिली चालवू शकत नाही मित्रांनो. हे मी तुम्हाला लिहून देतो. कारण एवढ्या गाड्या वाढल्यात. जर प्रत्येक नाक्यात रिक्षा लागतात आता, 2-2, 3-3. पहिला कसं नाक्यात रिक्षा नाही लागत, त्यामुळे रनिंगमध्ये कस्टमर मिळून जायचे. आता कसं ओला उबेर आलं आहे, रनिंगमध्ये धंदा करतात, लाईनमध्ये धंदा करतात. शेअरिंग आलं, लाईनमध्ये उठणारे रिक्षावाले वेगळे असतात. तर दिवसभर हे चालूच असतं मित्रांनो, दिवसभर हे चालू असतं. कारण कसं 1-1, 2-2 सीटं उचलणारे पण खूप असतात. असं नालासोपारा चालू करणार ते विरार स्टेशनपर्यंत चालू करणार नालासोपारा स्टेशनपर्यंत, असे पण रिक्षावाले धंदा करणारे खूप सारे आहेत. काही जण लाईनीत धंदा करतात. तर त्याच्यामुळे ना धंदा पूर्ण डिवाईड झालात. आणि काही लोक ओला उबेरवाले आहेत, ऑनलाईन चालवतात. त्याच्यामध्ये ई रिक्षा आली, परमिटवाला रिक्षा आल्या, अशा खूप साऱ्या रिक्षा वाढल्यात मित्रांनो. कारण आता तुम्ही जर नवीन रिक्षा घ्याल म्हटलं, माझा पर्सनल अनुभव सांगतो, तुम्हाला खूप भारी पडेल. कारण कसं असतं माहिती आहे का, तुम्ही जिथे काम करता तिथंच व्यवस्थित काम करा. कारण आताच जे एक GR आला काहीतरी पुण्यामध्ये, की जे लोक कामधंदा करत आहेत त्यांना परमिट इश्यू केलं होतं, ते काहीतरी कॅन्सल होणार आहे. तर त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो, विचार करा. तुमचा कामधंदा चांगला असेल तर कामधंद्याचं लक्ष द्या, इकडे फोकस करू नका. कारण रिक्षा व्यवसाय एवढासा नाही आहे, तुमच्यावर आहे. आता मी तुम्हाला बोलत नाही, कारण मी एक रिक्षा चालक आहे. तुम्ही बोलाल की तुम्ही रिक्षा घेऊ नका म्हणून तुम्ही काहीतरी सांगत असेल, असं भाग नाही मित्रांनो. वाटल्यास मला एकदा येऊन भेटा, मी विरारलाच रिक्षा चालवतो, कारगिलला. कधी मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन, एकदम आतली माहिती देईन, किंवा आतमध्ये काय चालतं रिक्षा व्यवसायात, तिची पण तुम्हाला इतंभूत माहिती देईन. सगळं काय सांगण्यासारखं नसतं मित्रांनो रिक्षा व्यवसायामध्ये. त्याच्यामुळे कसं विचार करा, 10 लोकांना विचारून नंतर रिक्षा घ्या. आता बघा, मी सकाळी कितीला आला माहिती आहे? 5:30ला. 5:30पासूनची लाईन दाखवते तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये, ती पूर्ण लाईन बघा. आणि
सकाळी जर अर्धा पाऊण तासात जर नंबर येत असेल, जेव्हा धंद्याचा टाईम असतो, लोक कामाला जात असतात, तेव्हा जर अर्ध्या तासाने पाऊण तासाने नंबर येत असेल, तर मधल्या काळात 12च्या नंतर काय होत असेल मित्रांनो, एवढं इमॅजिन करा. कारण तुम्हाला मी सांगण्याचं कारण एवढंच आहे की सांगणारं कोण नसतं. आपण कसं आपल्याला नॉलेज नसतं, काय नसतं, एखादं सांगतो, एजंट भेटतो तुम्हाला, तो तुम्हाला वरती खालती सांगतो की नाही असं नाही, तसं आहे, एवढं आहे, तेवढं आहे. मग आपण फसतो त्याच्यामध्ये आणि आपण गाडी घेतो आणि गाडी घेतल्यानंतर पस्तावतो. मग दुसऱ्याला चालवायला देतो, आपल्याला जमत नाही चालवायला, आपण दुसऱ्याला देतो. मग ती गाडीची पार खुळखुळा होऊन जातो मित्रांनो. महिना 2 महिन्यात ती गाडी काम काढते. असं असतं. आपण गाडी घेते तर स्वतः चालवावी. आता मी स्वतः चालवतो गाडी, माझी 12 तास 13 तास गाडी चालते माझी आणि नंतर उभी असते. पण काय असं भाड्याने आपण गाडी दिली तर ती 24 तास रनिंगमध्ये असते. मग तेवढंच काम पण निघणार. तुम्ही 8-9 हजारासाठी बघणार, मग ते 2-2 महिन्यात 10-10, 15-15 हजार गाडीचं काम निघणार. त्याला काय अर्थ नाही मित्रांनो. त्याच्यापेक्षा लोखंड ज्याला पचलं त्यालाच पचलं, ज्याला नाही पचलं त्याला नाही पचलं. ज्याला पचलं त्याला तो 2-2, 3-3 गाड्या घेतो आणि जो नाही पचत तो मग त्याची लाईफ चांगली चालली आहे ती पण मग विस्कळून जाते मित्रांनो. तर बघा, सांगण्याचा पर्याय एवढाच होता की खूप साऱ्या रिक्षा वाढल्यात आणि परमिट पण इश्यू आहे. तुम्हाला घ्यायचे तर घ्या, असं नाही की नको घेऊ. पण 10 लोकांना विचारा, रिक्षावाल्यांना विचारा, त्याच्यानंतरच रिक्षाला व्यवसायामध्ये आहे. कारण मी का सांगतोय, कारण मी पण एक गरीब घरातलाच मुलगा आहे. कारण मी जे अनुभवतोय करतोय, कारण कसं खूप घर सांभाळून रिक्षाचा हप्ता भरून खूप भारी पडतं मित्रांनो. रणकुंडीची पाळी येते अक्षरशः. दुसऱ्याकडे पैसे मागावे लागतात. त्याच्यामुळे विचार करा. आपल्याला तुमचं चांगलं जर आयुष्य असेल, काय मस्त 20-25 हजाराचा पगाराचा त्यांना तुमचा जॉब असेल किंवा 15-20 हजाराचा, तर त्याच्यामध्ये खुश राहा. तुम्ही बोलाल की जोडधंदा करतो, तर मित्रांनो तुमच्यावर आहे शेवटी. तुम्हाला पसंत, कारण तुमची जेवढी कॅपॅसिटी असेल करायची तर तुम्ही नक्की घेऊ शकता मित्रांनो. कारण मी याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो CNGचा. कारण ते बस CNG भेटत नव्हतं तर गाड्या कमी असायच्या, इकडे तिकडे जायच्या, गाड्या बाहेर जायच्या. ओला, फाउंटन, इकडे पारोल, चंदनसार, की साईनाथ्यावर चंदनसर नव्हता, साईनाथला वगैरे जायचं. तिकडे गाड्या म्हणजे अशा बिझी असायच्या, गॅस पटकन मिळायचा नाही, त्याच्यामुळे बाहेर असायचं, त्याच्यामुळे स्टँडला गाड्या मिळायच्या ना. आता कसं सगळीकडे गॅस अवेलेबल झाला, पटकन मिळतो गॅस 15-20 मिनिटात, अर्ध्या तासात गॅस मिळून जातं. मग ते प्रत्येक माइंड फ्री असतं, माणूस फ्रेश असतो माणूस. हे दिवसभर धंदा करतो, त्याच्यामुळे गाड्या वाढल्या. सगळेजण आता व्यवसाय करायला आले, धंदा करायला आले. त्याच्यामुळे पहिल्या कशा बाहेर गाड्या असायच्या, तर सगळ्या गाड्या स्टँडला आल्या, रस्त्यावर आल्या. त्याच्यामुळे आता धंदा फुल डिवाइड झाला. सगळेजण म्हणजे आता एकदम फ्री होते. कारण पहिले थकून बागून यायचे, ओलावा फाउंटनला गाडी गेल्यानंतर थकायचे, गाडी आल्यानंतर आराम करायचे अर्धा-1 तास किंवा 2 तास, त्याच्यानंतर गाडीवर येते. त्याच्यामुळे गाड्या धंदा त्यावेळी व्हायचा 1000-1500 व्हायचा. आता 1000 रुपये पण होताना मारामारी आहे. एवढी बिकट परिस्थिती आहे सध्या आणि येणाऱ्या काळात अजून होईल. त्याच्यामुळे विचार करा. जर हप्ता जर 9-9, 8-8 हजार रुपये जर टाकून तुम्ही घर चालवणार असाल तर नाही, शक्य नाही मित्रांनो. परत खूप एकदम म्हणजे माझ्या पर्सनल मी माझं स्वतःचं सांगतो अनुभव की खूप मलाच खूप भारी पडतं. त्याच्यामुळे आपण इकडनं तिकडनं मागून पैसे आपण हप्ते क्लिअर करून भरतो, पण नंतर शेवटी त्याला पैसे द्यायचे त्यांना महिनाभरात मित्रांनो. तर बघा, विचार करा, तुमच्यावर आहे शेवटी. घ्यायचं तर 10 लोकांना विचारा, नंतरच घ्या. बघा, मला एवढे पण काय व्हिडिओ ह्याच्यामध्ये मी जास्त व्हिडिओ बनवत नाही. मग आता माझं काम आहे, मी जे मी काय करतो ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे मित्रांनो. माझ्या चॅनलच्या माध्यमातून मग तुमचं सांगणे कर्तव्य आहे मित्रांनो. नाही तर त्याचा अर्थ नाही मित्रांनो. एवढं माझं चॅनल मोठं बनलं आहे, ते सांगितलं नाही तर त्याला अर्थ नाही मित्रांनो. तर बघा, तुमच्यावर आहे किती घ्यायचं. ज्याला आवडेल त्यांनी चांगली कमेंट करा, नाही आवडेल त्याने तुमचे मतं मांडा कमेंट करून आणि मला नक्की सांगा, जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल मित्रांनो. तर बघा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका.